सन्माननीय संतोष चोईल बुवा, आता माझी बारी असा त्यांच्या वाटला बुवा गप्रवलं म्हणजे सापडले नाही. एकदा बुवा पेटार उठलो ते कांदे बिंदे आता कांदे बुवा ते खाटीकालचे तुमचे कांदे आता खराब झाले माझे कांदे अजून टवटवीत असत त्या कारण काय टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि मी जर बोलायला लागले असा फालतू आपल्याकडे बोलत नाही पण बुवा जरा बोलताना विचार करू तुमची बारी मी केली पहिली तुमचा सन्मान ठेवून गेले ना मी पण पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गजर वगैरे घेतला असता मी आणि सांगितलं पण असतं. कारण बुवा तुम्ही ज्यावेळी नवीन होतात आणि पहिली ज्यावेळी बारी केली आता तुमचा उघडा काढते बघा सगळ्यांच्या याच्यावर सगळ्यांच्या तुमचा उघडा पाडले ना तर नावा तो भाडी बुवा नाही. आता ही माझी बारी आहे मार्लेश्वर मध्ये बुवानी बारी केल्यानी खरी आहे बचत करू शकते. त्यावेळी तुम्ही नवीन होतास नवीन असल्यानंतर माणूस चुकणं आईच्या पोटात कोणी शिकून येत नाही कधी बरोबर आहे ना. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1603 मध्ये झाला म्हणून ह्या बुवानी सांगितलेली ऐका सगळ्याच्या ह्याने ऐका तुम्ही लिहून घ्या. मी स्वतः ऐकलं आणि खालसून चिठी दिलेली. दुसरा वाक्य ज्यावेळी बुवा भजन करतात सत्यनारायणचं त्यावेळी सत्यनारायणचं भजन व्हायला पाहिजे. मुजिक ती मारताना ते त्या भजनात चालते पण तुम्ही 13व्याच्या भजनात पण तुम्ही मुजिक मारणार आहे बुवा तुम्ही तेव्हा सगळ्यांनी ऐकाया. ह्याच्यात खरी गोष्ट आहे ती मुजिक बिजिक मारले ते बाई चालणार काय भजन केले नाही 13व्याचे मुजिक बिजिक भजनात मारतात ह्या बुवांका सांगले खरी गोष्ट आहे ती. बुवांका लाज शरम वाटतं की ना तुम्ही अडे हानीत राहा मी आता कांडप काढतो याचा काय मग काय घाबरा नको तुम्ही कांडप काढू कोचिल पहिली बारी पेटाक म्हणजे आग लाय सोडणार आहे काय टेन्शन नव्हतं ते पाटील पिटील बुवा बघले त्यांना माहिती आहे हो बुवा पेटलोच सोडणार नाही असा विषय माहिती आहे. मग त्याच्यात कोण शिकवण हॅलो आवाज गेलो माईकवाले कुठे आहेत वर या यांचा काढा काढायचा आहे. या ठिकाणी आमचे परममित्र सन्माननीय रिक्षा चालक मालक नितीन शिगवण यांच्याकडून 51 रुपये पाठ झाले मंडळाची स्वीकार करतो. धन्यवाद त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांच्या भरत्यात बरकत देव असं परमेश्वर प्रार्थना करतो. धन्यवाद. तिसरं मुद्दा तुमचं बुवा खरी गेले ते हॅलो या ठिकाणी आमचे भाचो डबल बारी बघता शुभेच्छा जोईल बुवा बरोबर असत काय घाबरा बघितलं कसं कांडा करते. तिसरा मुद्दा काय सांगले ती नाव घेऊ म्हणतात चुकलोच त्याच्यानंतर हातच्या काकडे आरशे नको त्या रामूंचं नाव घेताना दामू म्हटले नाही का त्यांचं नाव रामू लो पहिलो मी असे देऊ ठेवते मी प्रत्येक मेमरी शार्प आहे काय घाबरा नको टेन्शन नाही. जरी तुम्ही बुवालो 100 बारे 200 1000 बारे गेलात आणि मी कधीतरी अवश्यपूर्ण बारीक गेलोय तरी ऐकणार बुवा नाही काय टेन्शन घ्यायचं नाही. त्याच्या मनात काढलेले माझे म्हणतात ते स्पर्धेत म्हणता माझे उलटे झाले तेव्हा हेच बुवा होते ते तेव्हा ते रिक्षावाले येतात मग ही रिक्षावर वळखतात ते बघा असं नाही ते बुवाचा कांडप हे कोण प्रदीप जाधव या ठिकाणी आमचे परममित्र सन्माननीय आपल्या वसई तालुक्याचे उपसेक्रेटरी सन्माननीय 100 रुपये मंडळाची स्वीकार करतो. धन्यवाद लाख लाख शुभेच्छा. आणि बुवाचा कांडप काढा काही एक घाबरा नको तुम्ही बघित राहू. या ठिकाणी आमचे परममित्र रिक्षा चालक 6029 अशोक कुमार यादव यांनी माझ्या कलेचा गौरव करून 50 रुपये पारित दिले मंडळाची स्वीकार करतो. धन्यवाद लाख लाख शुभेच्छा देतो. मला उदंड आयुष्य राहो तुमच्या रिक्षा धंद्यात बरकत देवो परमेश्वरांची प्रार्थना. धन्यवाद. बोलायची खोटी त्यांच्या मनमानी रिक्षा चालक मालक मंगेश चव्हाण यांच्याकडून 100 रुपये मंडळाची स्वीकार करतो. धन्यवाद लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. हसत नाही होतं आता असं येतं असं तो अनेक असं घेतात
मंडळ स्वीकार करतो धन्यवाद लाख लाख 200 वाजव युट्यूबवर टाका. या ठिकाणी तेरी जलक्षर पीठ तो वाजवू ना असं म्हटलं काय 100 रुपये मंडळी सुद्धा धन्यवाद. काय शैलेश शिंदे ह्या बुवाना प्रेम प्रेम असं नाही प्रेम ते. या ठिकाणी शैलेश शिंदे यांच्यावर 100 रुपये मंडळी सुद्धा धन्यवाद. हे विभाग प्रमुख काय काय राहिलेलं या ठिकाणी विभाग प्रमुख उभाटा कुडाळ सोनवडे श्री जगदीश परब यांच्याकडून 200 रुपये मंडळ स्वीकारतो धन्यवाद. त्यांना उदंड आयुष्य लाभो ईश्वरचन प्रार्थना धन्यवाद. सिद्धेश पाटील आम्हा दोन्ही म्हणून 100 रुपये मंडळ स्वीकारतो धन्यवाद लाख लाख शुभेच्छा देतो. हे 100 तुमचे घेऊन द्यावा. मंगेश सावंत सिद्धेश पाटील नाव दिलेलं हे लाईट 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 आलो कोणी कोणी मंगेश सावंत खजिनदार या ठिकाणी विभाग प्रमुख उभाटा कुडाळ सोनवडे श्री जगदीश पवार यांच्याकडून 200 रुपये मंडळ स्वीकारतो धन्यवाद लाख लाख शुभेच्छा धन्यवाद. आणि आमच्या ईश्वरचे खजिनदार आम्ही त्यांना लाडके म्हणून मानले जातो आणि खरोखरच आज ते खजिनदार म्हणजे समाजात आहेत. खरोखर असे म्हणजे 4-5 मंडळाचे ते खजिनदार आहेत. त्यांनी 100 रुपये मंडळ स्वीकार करतो. त्यांचे स्वीकारतो धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय परमित्र सुदर्शन मात्र यांच्यावर 100 रुपये मंडळ स्वीकारतो धन्यवाद लाख लाख शुभेच्छा. त्याचप्रमाणे हॅलो जैनिंग वसई तालुक्यामध्ये नाला सोपाऱ्यामध्ये सर्व ठिकाणी नाव कमवलं असेल आणि त्यांच्या नावाचा जय जयकार होत असेल असं आमचे परमित्र रिक्षा मालक चालक त्याचप्रमाणे सगळ्या पदावर असलेले आणि आज त्यांचा वाढदिवस पण आहे त्यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आहे. दीपक नारकत साहेब एका प्रसंगाला तोंड देणारे संकटासाठी धावून येणारे फोन लगेच उचलणारे असं एकमेव परमित्र आमचे नारकत साहेब असा पडून रवलो म्हणून तो बुवाना असं ह्या टॉनिक असतात वाटला वरती आवाज लावलो ह्या माईक साऊंडचा आणि साऊंडचा सांगतोय मी जरा हे बघ चष्मे आले चष्मे 1700 रुपये दिले त्याचे 200 वाजा असं सांगा घेऊ बाया. हॅलो या ठिकाणी आमचे परमित्र चष्माचे दुकानवाले नगिनदास मध्ये काय राहुल साहेब यांच्याकडून 200 रुपये मंडळ स्वीकार करतो धन्यवाद. आणि कोणाला म्हणजे खरोखर आज मी सांगायचं मोठेपण नाही वर्षाने चष्मा बदलतात लोक पण मी आज 3 वर्ष वापरले बघा हात घेऊ. हॅलो नंबर नाही तेवढंच आहे क्वालिटी आहे शेवटी मालवणी माणूस आहे मराठी माणूस आहे क्वालिटी आहे बघा खोटं सांगत नाही मी म्हणजे उद्यापासून गेलात तर तिथे तुम्हाला 3 वर्ष यायलाच पाहिजे. मी कसं टाकतोय काय नाही पण काय बरोबर नाही बघा बोललो बघा तेरी झलक शर्फी श्रीवल्ली शिरसाट बुवाची स्टाईल आहे कारण ते कसे ते आमच्या लाईनचे आहेत बुवा त्यामुळे आम्ही त्यांची थोडी स्टाईल मारू शकतो. आणि खरोखर आज त्यांचं नाव आहे शिरसाट बुवा म्हटले तर शिरसाट 7 शिरांची जी चित्तात ते शिरसाट. आता कसा वाटला
आता काय वाटलं तुमचं पहिलं दुसरं मुद्दा झालं. मी असे मुद्दे घेते हा. मी वकील म्हणजे ती कोर्स केलेला आहे मी वकीलचा. हॅलो, ते माईक साऊंड कसं आहे माहिती आहे चांगला. त्यांनी ते साऊंडवाली सिस्टमची आभार मानले नाही, पण हे सिंगल बंधाचं आहे, ते डबल बारीचं नाही आहे. मी स्वतः काय ते स्पष्ट सांगतो. उद्या काय सांगणार माहिती आहे लोकांचा, हे जाऊ हो साऊंड बरोबर नाही, चालवण्या वाट लावल्या आहेत. त्याच्यामुळे सांगताना तोंडावर बोलणारा बुवा हो एक नंबर आहे. तर तोंडावर स्पष्टवादी बुवा आहे, म्हणजे आहे त्याला सांगतो. त्यांना सांगितलं असतात डबल बारीचं माईक ते साऊंड आहे, ते डबल बारी अचानक ठरली, त्यामुळे त्यांनी असं साऊंड दिलं नाही. पण बोलताना बोललास तू साऊंडवाल्यासाठी टाळी वाजा. उद्या जाऊन सांगणार माईक साऊंड सिटिंग शिणार आहे बरोबर आहे मेल्याचो म्हणून सांगणार. मी सांगतो तुमका हे चिकोडी. हॅलो, अरे आवाज करत नाही मला सोडा. आवाज वाढव. कुठे गेले ते? गाणं घेतो प्रथमतः. कारण छत्रपतीचा शिवाजी महाराजांचा जन्म 1630 मध्ये झाला आणि 1680 मध्ये मृत्यू झाला. अशा 50 वर्षाच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राचं सुजलाम सुफलाम सोडलं. या ठिकाणी आमचे परमहंस सन्माननीय नरेश पवार यांच्याकडून गणेश पवार यांच्याकडून 50 रुपये मंडळाचा स्वीकार करतो. अशा 50 वर्षाच्या कालावधीमध्ये आले किती गेले किती संपले भरावा, आले किती गेले किती संपले भरावा, कधी संपणार नाही संपिता येणार नाही. आमच्या मोरेगावचा रिक्षा चांचा दळारा, रिक्षा चांचा दळारा. पत्ते जरी 52 असले तरी पिस्तारा एकच असतो. पत्ते जरी 52 असले तरी पिस्तारा एकच असतो. एके जरी 4 असले तरी जिंकणारा एकच असतो. वार कुणाचा असतो, नाक फक्त आपल्या मोरेगाव रिक्षा चांचाच असतो. रिक्षा चांचाच असतो. जायच्यातोय आणि जो होय ते सांगत होते जीवादी सारखं तुका सोलून काढी. अरे जीवाधिक सोलकर माणूस हो, वाघाच्या जबड्यात हात घालणारे शंभू महाराज. आणि या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्राचं सुजलाम सुफलाम करून सोडलं. आणि पहिलंच संकट आलं असेल ते बुवा कधी आलं असेल माहिती आहे? अफजल खानाचं. त्याची तारीख माहिती नसतात, तारीख सांगतोय मी. 1659 मध्ये ज्यावेळी अफजल खानाचा कोटडा काढला त्यावेळी 1659 होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज फक्त 24 वर्षाचे होत होते. असं सांगा बया तुम्ही काहीतरी सांगा. अडेचा तडे तर रोज ह्या दुकानात खाता, त्या दुकानात दुसऱ्या दिवशी परत उद्या जाऊन ह्यात तडे सांगताला. नवीन काय नसताना काय ते अहो माईक उलटो तर मग हो दिला असतो तर कानात काढला असते सांगायला बघा एकदम होय. ह्या दुकानातला खाता, त्या दुकानात, त्या दुकानातला खाता, त्या दुकानात अशा हे बुवा असत. इतकं बोलणार बुवा, इतकं बोलणार बुवा पहिलो हो मी असं काय पण मागा हसत राहू म्हणून. आता यांचा कुत्रे ज्याच्यासारख्या झाला पाचच्या होय. माका उलटो केले नाही दया दाखवले नाही सांगते तू. तसे उपकारी असतात ते, परोपकारी पराक्रम आहेत त्यांच्याकडे. एकदा मी गेले त्यांच्या एका कुडी एक गेले पहिले तर हे गावकर आमचे असतात त्यांच्या पुढे शाळा बांधलेली होती. मी विचारले काय हो बुवा शाळा कोणी बांधली? म्हणता हे पराक्रम माझे, हे पराक्रम माझे. म्हटलं छान बांधला तर शाळा वगैरे. पुढे गेले एक असा एक पूल बांधलेला होता, ब्रिज. हे पण पराक्रम माझे. आता कसले पराक्रम काय का? हे पराक्रम माझे. पुढे गेलोय आणि एक मोठा रस्ता एक केलेला होतो. आता रस्ता पण किती छान आहे बुवा. म्हणता हे पण पराक्रम माझे. घरी गेलो, जेवलो बिवलं मी, जेवलो बिवलं मस्तपैकी. जेवल्याने पाटला हातू गेले की ना तर कुत्र्याच्या माचाखाली ना कुत्री बाहेर केली होती, मस्त होती, काळी बाळी एकदम होती. आणि मी विचारले बुवा कुत्री किती छान म्हणता. हे पण पराक्रम माझेच. असे पराक्रम बुवा असते. म्हणजे कसं माहिती आहे? म्हटलं हे पराक्रम कधीही केलास तुम्ही तर म्हणता गावात बाई असली का हडे जाय, हडे असले का तडे जायच्या होता. हे पराक्रम झाले. म्हणजे कितपर्यंत बुवा पोचले ते बघा. कोणा सोडलंच नाही ते. अहो काय ते कुत्री ना ती. हसतोस काय चावट बोलले की नाही? हे पहिले आवाज तेच काढायचे. एकदा गेले आम्ही जात होतो एका आपल्या स्टेशनला
तेव्हा सोडून दिले त्यांनी, लिहून घे आता कशात देतोय तुमका पोलीस येऊ झाले, आता काय नाही आता परत बघूया मग. होय बरोबर सोडल्याने कधी पहिले हेच आवाज काढायचे, पहिले काढाच की नाही खरं सांगा, ह्याचे आवाज हेच काढायचे. क्या रे राजू कैसा है, चलना आते हो क्या खंडाला, नहीं आएगा क्या, बोलना शर्म थे क्या, शर्माते क्यों, हंसते अच्छा, बात नहीं करेगा. एकदा होतो हो 6 नंबर आलो, तो विचारता आमच्या सामील औषध काय, तिथपासून सोडून दिल्या आवाज काढूचे, म्हणजे गावला गचक्यान गावला तो आपलं बाजूचं चालता एकदम मस्त पैकी. मग सांगलं ना त्याने आमच्या सामील औषध तिथून सोडून दिल्या आवाज काढूचे. हे बेकार लिहून घ्यावा, तुमका आता दे नाही ना मी आता पोलीस येऊन झाले. काय टेन्शन घेऊ नको, मी तुमका सन्मानान भारी दिलंय, मी काय बोललेलं नाही पहिला, कारण मी जरा शांतपणा घेणार पण माणूस असं आहे मी. हा साऊंड बोले तुमचं साऊंड चांगला आहे, पण तुमका जर सांगितलं तर डबल बारीक झाला तर तुम्ही खरोखर आणला असतात. हा सिंगल बजनावर चांगला आहे, मी तुमचा आभार मानतो तुम्हाला. म्हणजे सांगायला चांगला आहे, उद्या सांगणार तुमचं नाव काहीतरी दुसऱ्या एखादा, हे बरोबर आहे सत्तानाच करून टाकलाय साऊंडापासून असं काय. आता मी हे करतोय काय, छत्रपती शिवाजी महाराजांचं गजर घेतो. आमचे साडू येत आहेत या ठिकाणी, आमचे साडू आहेत ते. हॅलो गेला ह्या गेला हॅलो 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 अजून करत हॅलो, नाव काय, अरे विसरले का, सॉरी. या ठिकाणी आमच्या खोडीगावचे विसरा होता काय थोडस मेमेरी थोडीशी अनिल घाडीगावकर यांच्याकडून 100 रुपये मंडळाचा स्वीकार करतो. धन्यवाद, तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि असेच तुम्ही बरकत धन्यवाद द्यावं असे परमेश्वर सत्तानेची प्रार्थना करून बक्षीस स्वीकार. धन्यवाद, थँक्यू दिलास ना. महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर, महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर, विजयसारखी तलवार चालून गेला, निधड्याचा तर हिंदुस्थान हलवून गेला, मूडभर मावळ्याला हाती घेऊन हजारो सैतानांना लढून गेला, स्वर्गात गेल्यावर देवानी त्याला जपून मुजरा केला. असा एक मर्द मराठा, असा एक मर्द मराठा शुभावून गेला, शुभावून गेला, शुभावून गेला. राजाची ते काय लागता, एका वाघाचा काळीच लागता, एका गाढवाचं काळीच नाही लागत. समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचा मोल करण्यासाठी दुष्काळात पळावं लागतं, शिवरायाचा लाल मुलाचा स्वर्ग समासाठी मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्राचा सुजलाम सुफलाम करून सोडलं. जर का छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी अफजलखानावर युद्ध झालं त्यावेळी 1659 मध्ये झालं, त्यावेळी छत्रपती 24 वर्षाचे होते. किती 24 वर्षात ते उलट झालं असतं, अफजलखानाचा वध केला तर आज तुका महाराष्ट्रात मराठी दिसले नसते, सगळे दाढीवाले दिसले असते. खरी गोष्ट आहे की नाही, दाढीवाले दिसले असते. म्हणून या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि सांगितलं काय, आपल्या महाराष्ट्राचा भगवा झेंडा, हा भगवा कोणाचा आहे, हे रामदास स्वामीने त्रेतायुगामध्ये ऐका, हे असं लागता सांगायचा,
ह्या रामदास स्वामीने त्रेतायुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांना हा प्रसाद म्हणून दिलाय. तो आज महाराष्ट्रावर छत्रपती शिवाजी महाराज सकल संतांच्या भूमीमध्ये आपला हा भगवा फडकतोय. आणि तो चालवला असेल कोण, त्याचं रक्षण केलं छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्यानंतर आपले एका बोटावर महाराष्ट्र बंद करण्यासाठी तत्पर होणारे कैलासवासी हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. हिम्मत करे उठावलंगी बजाव पुंगी, उठावलंगी बजाव पुंगी, मराठ्यांचा आमचा बाणा असे सांगणारे फक्त आणि फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. पण आता बघूच लागता, बघल्याशिवाय जमणार नाही. हे बघ असे लक्ष्मण गुरव यांचे शिष्य संजय शिंदे यांच्याकडून 200 रुपये बारोदारी मंडळाचा स्वीकार करतो. धन्यवाद, लाख लाख शुभेच्छा देतो. हा ना, येत राहा. आपल्या बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलल्या मतदार 100 पारितोषिक. हो, नाव घेता मान होई ताट. दीपक चव्हाण. या ठिकाणी आमचे परमित्र सन्माननीय रिक्षा चालक मालक निलेश सावंत यांच्याकडून 100 रुपये मंडळाचा स्वीकार करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. उडंडाईश्वर परमेश्वरा सत्याची प्रार्थना करतो तुम्हाला धन्यवाद, यश देव, बरकत देव असे प्रार्थना. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय बाळासाहेब ठाकरे शब्द बोलले, फक्त 2 शब्द बोलले. संदीप चव्हाण यांच्याकडून 100 रुपये मंडळाचा स्वीकार करतो. धन्यवाद, लाख लाख शुभेच्छा देतो. दीपक चव्हाण, सॉरी, ऋषी तबेलेवाला जोशी तबेले 72 मशीनचा मालक. 72 ह्याच्याकडे 71 गेले, एक माझ्याकडे होली, सगळे घेऊन जा गावा. 20 रुपये. हा, मस्कर तो मस्कर. बिस्मिल्ला 10 तुल्ला 10 मल्ला 10 तुल्ला. आता कशा बघत मग असं बघत बारीक करू तू बनत होतली ती माझ्याकडेच आता सगळा असो बुवा शांत नाही बसणार मी की नाही. अमोशपुरी बारीक जरी गेलं की नाही तरी तितक्या ताकदीनच करणार बोलण्याची. कारण मी बुवा तुमचं खोटं सांगलंय ना, वयाच्या 9व्या वर्षी मी दशावतारात पहिला काम केलेलो बुवा मी. हो, 9व्या वर्षी 9 वर्ष. ठीक आहे, तसं तुमच्यासारखी मी रोज बारी करीन तर मला वाटतं तुम्ही माझ्याकडे बसणार नाही बाजू. म्हणजे विचार करा, ह्याच्याकडे बारी घेताना विचार करशाल उद्या ह्याच्याकडे बारी करूशा नाही ना. मग ते सोडून आता थोडस खाल्ला होत. महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर, हाती तलवार मुखी जय जयकार हर हर महादेव. हाती तलवार मुखी जय जयकार हर हर महादेव, हर हर महादेव. जिजामातेच्या पोटी जन्मल महाराष्ट्राची शान. जिजामातेच्या पोटी जन्मली महाराष्ट्राची शान. हिंदवी स्वराज्यासाठी केला मोलाचा तो प्राण. हिंदवी स्वराज्यासाठी केला मोलाचा तो प्राण. आठवा पंथांचा प्रताप, आठवा पंथांचा प्रताप करूया जय जयकार. हर हर महादेव.
पाऱ्यातून शिवरायांची तलवार जेव्हा निघाले म्याना मधून काम पते त्याचे झाल्याशिवाय काम पते त्याचे झाल्याशिवाय घेतली नाही माघार प्रतापगड विशालगड विजयदुर्ग सिंधुदुर्ग प्रतापगड विशालगड विजयदुर्ग सिंधुदुर्ग पठारावरून दिसतो सुंदर कोकणचा तो निसर्ग छत्रपतींचे गाते पोवाडे छत्रपतींचे गाते पोवाडे महाराष्ट्रातील सर्वजण महाराष्ट्राचा भगवा झेंडा महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर हर हर महादेव हर हर महादेव हर हर थोडक्यात मजा घ्यायची बरोबर व्यवस्थित ना बोनवर तोड देऊ शकताय ना मग काय टेन्शन नाही हाय अजून बाकी ह्यांना काय ना आता जाऊ झालं तुमका काय टेन्शन घेऊ या ठिकाणी आमचे परमित्र सन्माननीय रसाबंधू या ठिकाणी नागोबा बोलत होता गेले कुठे त्यांनी 100 रुपये मंडळाचा स्वीकार करतो धन्यवाद लाख लाख शुभेच्छा देतो दीपक चव्हाण या ठिकाणी आमचे परमित्र सन्माननीय दीपक चव्हाण यांच्याकडून 100 रुपये मंडळाचा स्वीकार करतो धन्यवाद त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी आमचे मालवण गावचे सुपुत्र रिक्षा चालक मालक राजन शिरोडकर यांच्याकडून 100 रुपये मंडळाचा स्वीकार करतो धन्यवाद त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो उदंड आयुष्य लाभो ईश्वराची प्रार्थना करतो त्यांच्या धंद्यात बरकत देवो अशी परस्पर करतो धन्यवाद महाराष्ट्राचा हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला महाराष्ट्राचा हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला साजला गाजला शिवसेना प्रमुख एकच साजला साजला शिवसेना प्रमुख एकच साजला साजला शिवसेना प्रमुख एकच साजला एकच साजला साजला शिवसेना प्रमुख
प्राण शिवानंतर झाला शिवानंतर झाला शिवानंतर झाला कंकर बाणा एकच रान शिवानंतर झाला शिवानंतर झाला शिवानंतर झाला रक्षण केला जीवा पाडतो जपला हिंदुत्वाला जपला हिंदुत्वाला रक्षण करण्या जीवा पाडतो जपला हिंदुत्वाला जपला हिंदुत्वाला अशी कीर्ती पाऊन धरती चंद्र सूर्य लाजला साजला लाजला शिवसेना प्रभू शब्द म्हणजे तलवार होत बाळासाहेब माझा बाळासाहेब माझा शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा शुभानंतर एकच झाला लोकशाहीत राजा लोकशाहीत राजा लोकशाहीत राजा शुभानंतर एकच झाला लोकशाहीत राजा लोकशाहीत राजा लोकशाहीत राजा अभिमानही हिंदू धर्मचा म्हणून डंका गाजला साजला गाजला शिवसेना प्रमुख गाजला गाजला शिवसेना प्रमुख गाजला गाजला शिवसेना प्रमुख गाजला साठवा बाळासाहेब सर्वा लाविती माया सर्वा लाविती माया सर्वा लाविती माया महाराष्ट्राच्या रक्षणासाठी जिरविली आपली काया आपली काया आपली काया महाराष्ट्राच्या रक्षणासाठी जिरविली आपली काया आपली काया आपली काया हिंदुत्वाचा रोज रमेशा म्हणून सर्व गाजला साजला गाजला शिवसेना प्रमुख गाजला गाजला शिवसेना प्रमुख गाजला शिवसेना प्रमुख महाराष्ट्राचा हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला महाराष्ट्राचा हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला साजला शिवसेना प्रमुख एकच साजला शिवसेना प्रमुख एकच साजला साजला शिवसेना प्रमुख एकच साजला साजला शिवसेना प्रमुख एकच साजला साजला शिवसेना प्रमुख एकच साजला. धन्यवाद. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला राजा राणीच्या जोडीला गाण्याची साल आहे फक्त ती गजर सत्यनारायणच आहे. राजा राणीच्या जोडीला या ठिकाणी आमचे परमचा सन्माननीय म्हणजे दुधाचे व्यापारी आणि असे चांगले नेते आहेत ते सन्माननीय राजेंद्र राऊळ या ठिकाणी आले आहेत. खिशात हात घालत नाही ते घालतील पण सांगा केलं घालतील. या ठिकाणी सुंदर सोज्वळ मनाचे सुंदर स्वभावाचे असे आमचे नालासोपाने लाडके नेते कधीही वेळ प्रसंगाला धावून येणारे खरोखरच माझ्या टायमिंगला कधी पहिला ज्यावेळी आलो आणि ते रूम घेतलेली आणि खरोखर त्यांनी मला सपोर्ट केला. असे त्यांनी 7 रूम आमचे वसूल करून देणारा राजेंद्र कोणाला माहिती नसेल तर सांगतो. खरोखर त्यांनी आज मला आमचे सन्माननीय इंद्रनाथ पाटील म्हणजे ज्यांनी केलं यांनी म्हटलं त्याची वाजवाई पोळी तशी त्यांनी पण केलं सांगायचं असतं कोणा हे करायचं नाही का वाजवाई टाळी थोडा थोडा होता तसा यांचा पण चुकला तर मी सांगलंय तुम्हाला. 13व्याच्या बदल्यात मुजिक मारणारे बुवा जोईल बुवा 13व्याच्या बदल्यात मुजिक
डबल बारी येतली. अरे माणूस गेलाय, दुःखाचा दिवस आहे आणि काय तुम्ही मुचिक माझा खरी गोष्ट आहे. छत्रपती शाळेत शिकलेले आहेत ते, अनाडी झिरो आहेत ते. 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्म झाला, ते 1603 मध्ये इथे मार्लेश्वर मध्ये सांगले ते बुवा हे मी सगळं ऐकायला ठेवलंय. आणि मग काय म्हणतो तू गपचूप बस हस म्हणतो या म्हणतो जरा माझ्याकडे येऊ दे, मी काय तर पुढचा बघतोय. ह्यो पणांग रावता म्हणून ह्यो बुवा पणांग रावलो म्हणजे गाडी बुवा असो नाही. कधीही सांगा मला झोपेत सुद्धा तुमच्यावर बारी करू मी तयार असते. कोकण रत्न त्यांनी लिहिला. अरे सगळे बुवा मोठे मोठे झाले, चांगले झाले. कोणतरी पुढे जात असतात त्या का पुढे नेऊचा. पण तुमच्याकडे कसा माहिती आहे, पाठी ओढूची सवय असा. आमचं तसं ना, आम्ही म्हणतो जाऊ दे जोईलबा पुढे गेलेत ना, आमचा आशीर्वाद आहे. आणि खरोखर अशी गाडी गावकरांचो म्हणता गाडी गावकर. अरे कधी तुझी वाडी उचली सांगाय घ्यायचं ना. आता फोन केला लावतं उद्याची बारी कॅन्सल करून टाक, राजभर करूया. आता माझी पाळी तुझी पाळी झाली. किती दिवस झाले जाऊन, किती दिवस झाले गावात. असा म्हणजे कसा माहिती असं बोलणार मी असं. पण म्हणजे कसं माहितीये बुवा, सन्मान तुका केला पहिल्या बारीक मी काय बोलले नाही. कारण ते का कारण आपल्यापेक्षा मोठे बुवानी भरपूर बाऱ्या केले, त्यामुळे मी सन्मान केला. मी काय बोललो नाही त्याला. पण माझ्याकडून घेतल्यासाठी मला उलटो करता, स्पर्धे करता, वरती बॉड घालता, खाली बोलता, कांदे काढता. तुमचे कांदे जून झाले, खराब झालेत. हे अजून टवटवीत असत, हे लक्षात ठेव. तो चष्मा काढलाय ना तर तुला भेंडरा उडवून टाकेन. राजा असावा त्या परशुरामात सरकार. राजाची पण एंट्री मारू शकतोय. राजा असावा त्या परशुरामात सरकार. आकाशात पतितं येतागाची जरा सर्व विनाश करेन केशंबरची गच्छती. आकाशातून पडलेलं कुठेही पाणी जाता ते महासागरात जाऊन मिळतं. तद्वत कुठले देवला कुठून नमस्कार केला असता माझ्या या सत्तरीच्या रडी. धन्यवाद, नमस्कार. परशुराम हे कोकण निर्माण कोण केलं असेल तर परशुरामाने. सागर हटवलं आणि कोकण निर्माण केलं, म्हणून नावाचा जय जयकार होतोय. राजा असावा त्या परशुरामा सरकार. म्हणून आपली दिसणारी कोकणी माणसं दिसत आहेत. कोकण म्हणजे कुठून बुवा लागतं, कोकण कुठून लागतं. ठाण्याची बॉर्डर ती कर्नाटकची बॉर्डर कोकण लागतं. त्याच्यामध्ये जिल्हे आले आहेत, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. भाषा अलग असा, पण आम्ही कोकणी माणसं आहोत. कोणाला माहिती नसं सांगतोय, असं पटवून सांगा गोया. नुसता इलानी किती क्या रे. नवीन बुवा तोडा देणारा घाडी गावकरच बुवा आहे का लागता. नाही तर सहसा की नाही हे का बघले ते काय कापतं त्याची ढेगा थरथरतात बुवांची. पण ह्यो बुवा घाबरणार नाही. ए गाडी काढा बाहेर. झलक झलक तेरी झलक शलके. या कोकणामध्ये बाल्या डान्स पण येतात. बाल्या डान्स पण लावतोय मी. गण धावरे मन पावरे, गण धावरे मन पावरे. तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, तुझे दर्शन आम्हाला दावरे. गण धावरे दिसतील तुम्हाला. उद्या त्यांना जाऊन सांगा तुमचा कोणतरी एक जन्मला आहे नालासोपाऱ्या गावामध्ये. प्रशांत घाडीकर बुवा तुम्हाला जो सपोर्ट करतो नालासोपाऱ्यामध्ये आल्यावर
तुम्हाला पेटी सामान देतो ते बुवा तुमच्या पाठी चालवणार आहेत, घाबरू नका, गेलात तर जावा तुम्ही, नाही राहू दे. म्हणजे लग्न नको, कारण ते का ते लग्न म्हातारे झाले ते आता काय. हो लग्न लावलं असतं पण उठणं नाही, सकाळी लवकर उठण्याला उठवचं लागतं, ढकलून ओढून ताडून उठवचं लागतं. जितक्या असा काही एक ना व्हायचा लिहूच नको तुम्ही, तुमचा देणारच ना. टाइम झालो असा लिहून काय फायदो नाही. राजून फोन केला पहिलं बोला होतोस तू, म्हटलं नाही मी जरा गप असे शांत असे, म्हणजे काय असं समजा नको, शांत म्हणजे तू वेळा समजू नको. येणार आहे काम म्हणजे किती पाहू तुझी वाट प्रिय कराम, किती पाहू तुझी वाट प्रिय करा. क्या रे दिख रहा है, दिखले की नाही आहे, मनोरंजन झालं की नाही. बरोबर जमका आणते. आज आमची डबल बारी असती तर महिनोभर आधी 8 दिवस थट्टा, पण अचानक होऊन पण दरवर्षीप्रमाणे आमच्या ह्या रिक्षा स्टँडच्या प्रोग्रामला शोभा आलेली आहे. खरोखरच पुण्य म्हणजे ते नारकर दादाचा आज त्याचा बड्डे पण आहे. बरोबर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, उदंड आयुष्य लागून देत. असा नेता भेटणं मुश्किल आहे, खरोखर सांगते. या रिक्षावाल्यासाठी, आमच्या तुमच्यासाठी नाव काढायचं कधी पण, माणसाचं मन मोठं पाहिजे दुसऱ्याचं नाव काढण्यासाठी. ह्याचा मोठा ना, ह्याचा सगळा खोटा आहे. पैसो गावलो का तू उडवा काय, हो मन छोटा मोठा, मन आपलं चांगलं पाहिजे मोठं. हृदयात ठेवा प्रत्येक माणसाला. जसं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना कैलासवासी हिंदुरावचे बाळासाहेब ठाकरे नाव घेतल्यावर पैसे, फक्त बाळासाहेब ठाकरेंचं नाव मग असते इथे नाही, इथे असते, इथे असते. एका बोटावर बंद करणारे फक्त आणि फक्त ते बाळासाहेब ठाकरेच होते. असा जन्मला नाही. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी जिजाई जन्माला यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी जिजाई जन्माला यायला पाहिजे. आताची जिजाई तुम्हाला भेटणार नाही. आताची जिजाई फॅशन झाले, हिला आता वळणार. आताची जिजाई फॅशन झाले. खरोखर तुमका सांगताय, म्हणजे आता मी जरा आता काय हरवचंय नाही अजिबात. आता तुमका सांगतोय जिजाई आता फॅशन झाले, एवढे एवढे चड्डे घालून रस्त्यावर फिरणार. बरोबर की ना. त्यावेळीच्या आई कशा होत्या, त्यावेळीच्या आई 100 माणसामध्ये आपल्या स्थानाचं दूध पाजण्याची त्यांच्या ताकद होती. कारण त्यावेळी पदर होते, पदर होते. आता पदर राहिले नाही. आता गेले तर एक बॉटल देणार, ह्याची दुधाची बॉटल देणार, ते बाबू ठीक आहे. त्यावेळीची आई 100 माणसात हा पदर अशी घ्यायची, आमच्या बघण्यात आमच्यापर्यंत अशी पदर घ्यायची आणि त्याला 100 माणसं असले दूध पाजायचं. आता ते राहिले ना. आता त्यावेळी काय होतं, त्यावेळी पळकळ टॉप होता, त्याच्यानंतर त्याला शिवलेस आला, त्याच्यानंतर ते बरबुडे आले असे येते. आता ते एकदम एवढेच झाले. ह्याच्या पुढे सपाट. आणि हे मग असे ते खरात मग असं खरात म्हणता येईल म्हणता खरात. अरे खरात काय, तुझी काढीन वरात मी. किती बोललोय तुका मी. झोपाचं नाही रात्री, झोपणार ना म्हणतो शिरा पडले. आणि 8 दिवस आधी जर आमची दोघांची बारी ठरलेली असतं तर मरणाचा पब्लिक गेला असता आणि तुझी वरात काढला काय निळेकर बुवा. मग ते माझ्या बाजूला तुझ्याकडे बसले तरी माका तेवढं डोळं मुकून नव्हतं. पुढं पेटव आपल्याला लावून देऊ काय, अजून 3रं वाजता तर अजून लावून दिलं असते. कसं वाटतं पद्धतशीर. तर आता काय गजर घेऊया. घे नारायणाचं नाव तुझं होईल रे चांगलं. घे नारायणाचं नाव तुझं होईल रे चांगलं. थेंबा थेंबा
थेंबानी थेंबा थेंबानी थेंबा थेंबानी साचे तळ आता भजरे गोपाळ थेंबा थेंबानी साचे तळ आता भजरे गोपाळ चांगला हे नारायणाचं नाव तुझं होईल रे चांगला हे माझे मानव हे माझे मानव हे माझे मानव माझा वचने गोपाळ हे माझे मानव माझा वचने गोपाळ करण्या बसला अरण्यात ध्रुव बाळ अरण्यात ध्रुव बाळ अरण्यात ध्रुव बाळ करण्या बसला अरण्यात ध्रुव बाळ अरण्यात ध्रुव बाळ अरण्यात ध्रुव बाळ जनावरांनी त्याचा केला भारी खेळ केला भारी खेळ केला भारी खेळ जनावरांनी त्याचा केला भारी खेळ केला भारी खेळ केला भारी खेळ सगळ्याच्या भक्तीला पद मिळवला डळा नारायणाच्या भक्तीला पद मिळवला हे माझे मान हे माझे मान हे माझे मान लागे माझा बने गोपाळ हे माझे मान लागे माझा बने गोपाळ हे नारायणाचं नाव तुझं होईल रे चांगलं हे नारायणाचं नाव तुझं होईल रे चांगलं हे माझे मान हे माझे मान हे माझे मान साचे माझा बने गोपाळ हे माझे मान साचे माझा बने गोपाळ भक्त प्रल्हादाची भक्ती सण केली नाही बापाने भक्त प्रल्हादाची भक्ती सण केली नाही बापाने त्याच्याकडे लोट केला कधी नाव नाही चुकला त्याच्याकडे लोट केला कधी नाव नाही चुकला नरस्य घेऊन हिरण्यकश्यपाला मोडाडला नरस्य घेऊन हिरण्यकश्यपाला मोडाडला हे माझे मान हे माझे मान हे माझे मान साचे माझा भजरे गोपाळ हे माझे मान साचे माझा भजरे गोपाळ हे नारायणाचं नाव तुझं होईल रे चांगलं हे नारायणाचं नाव तुझं होईल रे चांगलं हे माझे मान हे माझे मान हे माझे मान लागे माझा भजरे गोपाळ हे माझे मान लागे माझा भजरे गोपाळ पलपणी विठू दांडू खेळण्यात जाई वेळ खेळण्यात जाई वेळ खेळण्यात जाई वेळ पलपणी विठू दांडू खेळण्यात जाई वेळ खेळण्यात जाई वेळ खेळण्यात जाई वेळ तरुणपणी नटून नटून पाय घालविसी वेळ पाय घालविसी वेळ तरुणपणी नटून नटून पाय घालविसी वेळ सगळे प्रमोद गायना मग निघून जाईल वेळ सगळे प्रमोद गायना मग निघून जाईल वेळ हे माझे मान हे माझे मान हे माझे मान लागे माझा बने गोपाळ हे माझे मान लागे माझा बने गोपाळ हे नारायणाचं नाव तुझं होईल
नानाजी खवरे धनवंती दीक्षा यांच्याकडून 100 उत्पादन मंडळाच्या स्वीकार करतो. धन्यवाद. लाख लाख शुभेच्छा देतो. हे परमेश्वर आहे सत्यनारायण प्रार्थना करतो. उदंड आयुष्य लाभो. बक्षीस करतो. धन्यवाद. सारा दिवस आज घाईचा वाढदिवस आहे नारकर दादांचा. वाढदिवस आहे नारकर दादांचा. वाढदिवस सारा दिवस आज घाईचा सारा दिवस आज घाईचा वाढदिवस इष्ट मित्र सगळे सारे सोय सारे येती. इष्ट मित्र सगळे सोय सारे येती. भरभरून शुभेच्छा देऊन जाती. भरभरून शुभेच्छा देऊन जाती. भरभरून शुभेच्छा देऊन जाते. भरभरून शुभेच्छा देऊन जाते. भरभरूच्या देऊन जाते. भरभरून शुभेच्छा देऊन जाते. भरभरून शुभेच्छा देऊन जाते. भरभरून शुभेच्छा देऊन जाते. दंड आयुष्याला चरणी आयुष्याला त्यांच्या चरणी वाढदिवस आहे. धन्यमाता तो पिताला बला. धन्यमाता तो पिताला बला. धन्यमाता तो पिताला बला. धन्यमाता तो पिताला बला. असा नेता बघा आम्हाला 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 बला. दीपक नावाची रुथिलय मोठी. दीपक नावाची रुथिलय मोठी वाढदिवस भजन क्षेत्रामध्ये नाव त्याचे मोठे. 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 नाव घेता होई मान त्यांची ताट. 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 समाजकारणाची आवड त्यांना मोठी. समाजकारणाची आवड त्यांना मोठी. वाढदिवसी पगला दाता. वाढदिवसी पगला दाता. वाढदिवसी पगला दाता. सारा दिवस आज घाईचा सारा दिवस घाईचा वाढदिवसी पगला दाता. वाढदिवसी पगला दाता. वाढदिवसी पगला दाता. वाढदिवसी पगला दाता. आमची रेसल विसल काय नाही होती. धन्यवाद. त्यांना लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी भजन सम्राट सन्मानी आमचे परमित्र आणि पण झाले दोन नारे झाले. संतोष चणावडे यांच्याकडून 100 रुपये मंडळाची स्वीकार करतो. लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. आणि त्यांची 11 तारखेला बारी आहे आपल्या साईच्यामध्ये. सर्वांनी यायचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी आमचे परमित्र सन्माननीय रिक्षा चालक मालक महेश पवार यांच्याकडून 100 रुपये मंडळाची स्वीकार करतो. धन्यवाद. त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि या ठिकाणी भजन सांगत होतो बंद भजन देणार संपूर्ण मंडळाची स्वीकार करतो. धन्यवाद. लाख लाख शुभेच्छा देतो. काय म्हटलं तर किशा हाजू करू लावून आणि हे बक्षीस दिले आहेत आमच्या नारकर्दांच्या वाढदिवसासाठी. त्यांनी शुभेच्छा म्हणून मला त्यांनी बक्षीस दिले आहेत. आणि खरोखर ते परममित्र आहेत. खरोखर असेच एकत्र राहा. आनंदात राहा. सुखात राहा. शांतीत राहा अशी मी तुम्हाला प्रार्थना करतो. आणि सर्व रिक्षा स्टँड मालक सगळे सभासद आणि भजन रसिक आज या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम आमचा झाला आहे.
आणि खरोखरच आठवण राहिलं असेल. मला वाटतं नारकर साहेबांनी बोललेलं की कार्यक्रम असा करा की आठवण राहिली पाहिजे आणि खरोखरच ती आठवण राहणार. अचानक आणि भयानक कार्यक्रम म्हणजे असं कुठे बघितलं नाही आणि बरोबर जोईल बुवानी पण बघितलं नसेल. काय हो बरोबर. आता घाबरलाच काय, घाबरा नको तुम्ही. केळी आणली ती केळी खावा. मग नारायणा बा नारायणा सांभाळ आपल्या भक्तजना. 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 गजानना बा गजानना 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 सांभाळ आपल्या भक्तजना. गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा. 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 केशवा माधवा तुझ्या नामात गोडवा. केशवा माधवा तुझ्या नामात गोडवा. केशवा माधवा तुझ्या नामात गोडवा. केशवा माधवा तुझ्या नामात गोडवा.